कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका कार चालकाने नेरळ विद्या मंदिर शाळेतील 3 विद्यार्थ्यांना कारने उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात 2 मुले गंभीर जखमी झाले असून मयूर मोहन पारदी या 11 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं एकच शोककळा पसरली आहे। या अपघाताला कारणीभूत ठरलेला कार चालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुवापट्टीजवळ धसवाडीतील मयूर मोहन पारदी, भगवान सकाराम पारदी वय वर्ष 17 आणि विशाल आलो दरोडा वय वर्ष 17 हे विद्यार्थी शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत कल्याण राज्यमार्गावरून पायी चालत जात होते। त्याचवेळी अंबरनाथ येथील लोचन धुरी व त्यांची पत्नी आणि 9 वर्षाचा पुतण्या सिंधुदुर्ग कुडाल येथून अंबरनाथला परतत होते। त्याचवेळी पटेल मार्थ येथे धुरी यांच्या इर्टिका कार क्रमांक MH05 CV2834 ने नेरळ पोलीस ठाण्याच्या जवळ रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव वेगात धडक दिली। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 2 मुलांना बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आलं आहे, तर इर्टिका कार चालक लोचन यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। मयूर पारदी याच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान कर्जत कल्याण राज्यमार्गावर ठिकठिकाणी रखडलेले अर्धवट काम या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील तेवढंच दोषी धरलं पाहिजे। ज्या ठिकाणी एकपदरी रस्ता आहे तेथील रस्ता दुहेरी करण्याची मागणी होत आहे। या ठिकाणी आजपर्यंत अनेकांचे अपघात झालेत। या घटनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष केंद्रित करून उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा शिंदे गटाचे तालुका सचिव अंकुश दाभणे यांनी केला आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।